चला तर मंडळी, आज एकदम सोप्या पद्धतीने मोकळा सुटसुटीत आपण इथे उपमा बनवलेला आहे। त्यासाठी 1 वाटी रवा घेतला, 2 चमचे तेल टाकून ते छानपैकी भाजून घेतला। कढईमध्ये पुन्हा 1 चमचा तेल घातलं, काजू आणि शेंगदाणे छानपैकी तळून घेतलेत। त्याच तेलामध्ये अर्धा चमचा आपण मोहरी घातली, 1 चमचा उडीद डाळ आणि 1 चमचा हरभरा डाळ टाकून छानपैकी इथे आपण परतवून घेतली। अर्धा चमचा याच्यामध्ये जिरे घालून घेतलेले आहेत, अर्धा चमचा इथे मी अद्रक किसून घेतले ते देखील घालून घेतलेले आहे। छानपैकी एकत्र करून घेतल्यानंतर आता आपण याच्यामध्ये एक कांदा घेतला, तो बारीक असा चिरून घेतलेला आहे, तो देखील छानपैकी एकत्र करून घ्यायचा आहे। हिरवी मिरचीचे तुकडे घालून घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये आपण गाजर घेतलेला आहे, अर्धी वाटी ते घालून घेतलं। याच्यावरती कढीपत्त्याचे पानं घातलेत 9 ते 10, अर्धा टोमॅटोच्या फोडी करून घेतल्या, ते देखील घालून घेतल्या। बारीक चिरलेली कोथिंबीर घातली, 1 वाटी रव्यासाठी 3 वाटी पाणी ठेवलं, चवीनुसार मीठ घातलं, अर्धी वाटी फ्रोझन मटार घातला। पाण्याला उकळी आली की रवा मिक्स करून घ्यायचा आहे। एकत्र करून झालं की तळून घेतलेले शेंगदाणे आणि काजू याच्यावरती घालून घ्यायचे, कोथिंबीर घालायची, 1 चमचा तूप घालायचं आणि वाफेवरती छानपैकी हा उपमा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे।